केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. अखेर प्रतीक्षा संपलीये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. चला तर मग या घोषणेतील महत्त्वाचे आकडे आणि पुढील प्रक्रिया पटकन समजून घेऊया. या परीक्षेसाठी तब्बल 46,068 प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केला होता आणि त्यापैकी प्रत्यक्षात परीक्षा दिली 38,558 उमेदवारांनी. म्हणजे जवळपास 84% उपस्थिती होती. स्पर्धा किती मोठी होती हे यावरून दिसतंय. आता सगळ्यात महत्त्वाचं, अधिकृत गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक. याच्या आधारे आपण माहिती घेतोय. गुणवत्ता यादी म्हणजे मिळालेल्या गुणांनुसार लावलेली उमेदवारांची क्रमवारी. ही संपूर्ण यादी www.mscpune.in या वेबसाईटवर पाहता येईल. पण थांबा, काही उमेदवारांसाठी प्रक्रिया अजून संपलेली नाहीये. एक महत्त्वाची सूचना आहे. ज्यांनी टेट किंवा सीटेट परीक्षा पास केली आहे त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे. त्यांना वेबसाईटवर जाऊन दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरायची आहे, हे लक्षात ठेवा. तर ही होती महत्त्वाची माहिती. आता बोलूया अपेक्षित कट ऑफबद्दल. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा असेल, पण सर्वसाधारण गटासाठी तो 140च्या आसपास राहू शकतो.